हॅलो. येस, थँक्यू सो मच. त्यावेळी सेकंड मॅचकडे आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना. निनाई देवी स्पोर्ट्स काळगाव विपक्ष मराठा वॉरियर्स जुळेवाडी. टॉस जिंकला होता जुळेवाडी टीम आणि प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं होतं या मॅच मध्ये. चला मॅच लगेच आपण चालू करायचे. सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाले. स्ट्राईक एंडला संतोष आणि आदिनाथ. स्ट्राईकला संतोष देसाई, नॉन स्ट्राईक एंडला आदिनाथ. तर गोलंदाजी ट्रॅक वरती सचिन. जुळेवाडी टीम कडून पहिले शतक, P1चं पहिले षटक अगदी आपल्याला पाहायला मिळेल. सचिन, चला स्पीडअप घ्या प्लीज, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे, आणखी बरेचसे सामने खेळायचे आहेत. 4:45 झालेत. पहिलाच बॉल लेग स्टंप सोडून थोडासा बाहेर गेलाय. वाईडने केली या मॅचला सुरुवात. खूप चांगली स्पर्धा, खूप चांगलं आयोजन. अगदी आज संपूर्ण दिवसभर आपण पाहिलं तर अनेक मान्यवरांची बांदियाळी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. येस, भन्नाट वेगावरती स्वार झालाय. बॅटची कडा लागली, यष्टिरक्षकाने टिपलाय जाईल आणि सलामीची जोडी पहिल्याच बॉलवरती. संतोष याचा संपलाय खेळ. बॅटर परतलाय बॅक टू द डग आउट. संध्याकाळ सत्र चालू होते आणि सामने जर आपण पाहिलं तर कुठेतरी थोडेसे धीम्या गतीने चाललेत. थोडासा वेग वाढवा. तुम्हालाच फील्ड करायची आहे, तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. सेमीफायनल, फायनल अजून बरेचसे सामने आहेत. नवीन बॅटर सचिन मैदानामध्ये दाखल आहे. सचिन वर्सेस सचिन अशी ही मॅच, हा बॅटल आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. चला सचिन दादा, जरा स्पीड घ्या प्लीज. महत्वपूर्ण प्रत्येक सामना हा मॅच मध्ये असतो आणि त्यातून जर आपण पाहिलं तर जिंकतो तो एक पाऊल पुढे जातो, हरतो तो मात्र निराशा गाठीशी घेऊन माघारी पळतो. खूप चांगली स्पर्धा, अगदी संपूर्ण स्पर्धेमध्ये एन्जॉय केलाय. प्रत्येक खेळाडू असेल, मान्यवर असतील, पंच असतील, समालोचक असतील, सर्वांनी या मॅच मध्ये नक्कीच एन्जॉय केलाय. ऑन साइडला फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक वेगाने जातील. अगदी जर आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉल पर्यंत पोहोचू शकले परंतु अडवू शकले नाहीयेत. बॉलला निघून गेलाय सीमा पार. येतोय तो ग्रामदैवत श्री बराडदेवी चषक 2025 मधला दर्जेदार चौकार. सचिन, मोठा फटका आलाय समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न केला मात्र अपयशी ठरतोय. बॉल निघून जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. लॉंग अँड स्ट्रॉंग येतोय तो धमाका. इट इज अ ब्रँड स्ट्रोक, षटकार. फलंदाज सचिन जर आपण पाहिलं तर अगदी हाईट आहे, फिटनेस आहे, त्याच पद्धतीने बॅटिंग करतोय. षटकार चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. फक्त कट केला, दिशा दिली. ड्रीम मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, एक सिंगल. धावा जर आपण पाहिलं तर पहिल्या षटक चालू असताना धावा आतापर्यंत झालेत त्या 12. सचिनने सुरुवात चांगली केली. एक वाईट केल्यानंतर एक विकेट प्राप्त केला, परंतु त्यानंतर एक चौकार आणि एक षटकार. यावेळेस मोठा फटका, बॅट मधून आवाज आलाय, टक, चेंडू निघून जाईल. टकाटक येतोय तो धमाका, षटकार. बघा मी म्हटलं तो फिटनेस आहे, हाईट आहे, बॅटच्या फ्लो मध्ये आला तर तो बॉल चंद्रयान 3च्या भेटीलाच जाईल. ओरडा बॅटिंगर. फलंदाज जरी सलामीचा बाद झाला असेल तरी सचिन माहिती आहे, सचिन अजून आहे.
आणि सचिन आहे तोपर्यंत धावा आहेत. ओव्हर क्रमांक 2 वरती गोलंदाजी ट्रॅक वरती शैलेश. पहिल्या षटकामध्ये धावा झाल्यात त्या 18. ओव्हर क्रमांक 2 ला होईल सुरुवात. सलामीचा बॅटर शैलेश अजूनपर्यंत एकही बॉल खेळला नाहीये. पहिलाच बॉल खेळेल आदिनाथ. त्यांच्या बॅटमधून अजूनपर्यंत एकही बॉल त्यांनी समोर गेले नाहीत. या बॉलवरती काय होईल? ऑलरेडी शफल झालेत. ऑन साइडला खेचलाय, वेगाने खेचलाय. क्षेत्ररक्षक हात पसरला होता, झोळी पाटली आणि बॉल खाली पडला. एक सिंगल घेतली, एक सिंगलने धावीचा वेग थोडासा वाढेल. परंतु स्ट्राईक जर आपण पाहिलं तर सचिन याच्याकडे आहे. सचिन आक्रमक आहे, इरादे स्पष्ट केलेत अगदी पहिल्या बॉल पासून. 4-6 4-6 4-6. याही षटकामध्ये अटॅक करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. 4 षटकांची मॅच. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावर. घाबरला मला घाबरला. सचिन सांगतोय मला थोडासा का होईना पण घाबरलाय. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल वाईट टाकलाय. थोडस तुम्हाला कुठेतरी षडयंत्र रचावं लागेल, कशा प्रकारे मी याला अडकवेल. मोठा फटका खेचलाय, बॉल हवेमध्ये उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक आलाय मात्र बनतोय तो प्रेक्षक. चेंडू निघून जातोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. धमाकेदार. ना शोना ना बाबू ना मुन्ना. गेंद गई टुन्ना टुन्ना. एस इट इज अ सिक्सर. अप्रतिम बॅटिंग. ऑर्डर बॅटिंग यार. पहिल्याच बॉल पासून अटॅक केलाय. आणखी एक बिग हिट मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. पाठवून दिलाय. लॉंग अँड स्ट्रॉंग. ब्युटिफुल स्ट्रोक. ग्लोरियस स्ट्रोक. येस इट इज अ ब्रँडेड स्ट्रोक. षटकार. ऑर्डर बॅटिंग. आज काय खाऊन आलाय काय माहिती. हाईट आहे, फिटनेस आहे, एक्स्ट्रा पॉवर आहे, एक्स्ट्रा ताकद आहे, नचाकत आहे, बॅटिंग मध्ये क्लास आहे, म्हणून तर हा फलंदाज खास आहे. पुन्हा एकदा केसलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक 2 आहेत, बीट होत आहेत. टांगा पलटी, घोडा फरार. मिळतील त्या 4 4 4 4 4. प्रत्येक बॉलवरती अटॅक करतोय. पुस्तक असो किंवा आयुष्य, संयम ठेवायचा असतो, कारण गोष्ट शेवटच्या पानामध्ये सुद्धा बदलू शकते. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिला डीपला. डी झोन आहे, सिंगल मिळेल. आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 षटकार 1 चौकार आलाय. धावा एकूण 37. आतापर्यंत 19 धावा या षटकामध्ये आलेत. ऑर्डर बॅटिंग यार. अफलातून बॅटिंग. सचिन आणि सचिन. षटकार आणि चौकारांचा या रखरखत्या उन्हामध्ये पाऊस पाडलाय. अजून 2 षटक शिल्लक आहेत. या 2 षटकांमध्ये काय घडेल. खूप चांगला क्रिकेट, खूप चांगला खेळ. सचिन. पुन्हा एकदा गोलंदाज सचिन एक मैदानामध्ये दाखल झालाय. पहिले षटक यांनी सचिननी हाताळलं होतं. यावेळी दुसरा सचिन 2 आणि बॅटिंग करतोय सचिन 3. सर्वे सचिनच सचिन. चला स्पीडअप घ्या प्लीज. स्ट्राईकला आदिनाथ. त्यांनी एक सिंगल काढून दिली होती. मोठा फटका खेचलाय, ऑन साइडला फेकून दिलाय. तुम मार सकते हो तो हम भी मार सकते हैं भैया. ठोकलाय. दमदार शानदार षटकार. हॅलो हॅलो. अच्छा ते मला पाठवा ना जरा. मावशी मधला मावशी समीरला पाहिजे. येस मॅच मध्ये जाऊया पुन्हा एकदा. सचिन वरती पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. षटकाराने केले या षटकाची सुरुवात.
यावेळेस देखील मिनी हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली थोडासा पाठीमागे राहिला, कॅच ड्रॉप केलाय. एक सिंगल काढले आणि स्वतःकडे स्ट्राईक घेतले. क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. अगदी 2 दिवसीय ही स्पर्धा आणि 2 दिवसाच्या स्पर्धेमध्ये अंतिम क्षणाकडे आपण हळूहळू वाटचाल करतोय. क्रिकेटमध्ये काय पाहिलं जातं? क्रिकेटमध्ये तुमची जात पाहिली जात नाही, तुमचा धर्म पाहिला जात नाही, तुमचा पाहिला जातो तो फक्त आणि फक्त खेळ. मोठा फटका बॅटच्या फ्लो मध्ये आलाय. डब्याव केक, घुटना टेकर, षटकार देख. कडक आला भैया, हा कडक आलाय. प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. षटकारांची भाषा बोलतोय. जणू आज काय षटकारांची गोळी खाऊन आलाय की काय. एकेरी दुहेरी धावा नाहीयेत, प्रत्येक बॉलवरती षटकार येतोय. हेच थोडंसं रनअप मध्ये अडथळा. प्रत्येक बॉलवरती प्रत्येक क्षेत्ररक्षक पाहतोय, गोलंदाजी पाहतोय नक्की बॉल टाकायचा कुठे. यावेळेस दिशाहीन ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा बॉल. हा वाईट बॉल आलाय. अमेझिंग बॅटिंग. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 षटकार आलेत, 2 चौकार आले. याही बॉलवरती आक्रमण केलंय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पाहतोय, निघून गेलाय. मुंबईचा फेमस वडापाव, लोणावळ्याची चिक्की आणि फलंदाजाने गोलंदाजाला पाडलाय. फिकी फिकी आणि फिकी. षटकार. ऑर्डर बॅटिंग यार. प्रत्येक बॉलवरती अटॅक अटॅक. बऱ्याच वेळापासून आळस होता प्रत्येक प्रेक्षकाला. या फलंदाजाने आळस उडवलाय. वैयक्तिक 46 धावांवरती बॅटिंग करतोय. अगदी अर्धशतकाच्या जावावरती आहे. उडवलाय, ऑन साइडला फेकून दिलाय. लॉंग अँड स्ट्रॉंग. रुकेगा नाही, थकेगा नाही, झुकेगा नाही, ओनली ठोकेगा. दे दनादन, दे दनादन, दे दनादन. बँड स्ट्रोक. षटकार. आजच्या दिवसातील या स्पर्धेतील पहिला अर्धशतक आपल्याला पाहायला मिळत आहे. या बॅटिंग साठी, या खेळाडूच्या खेळासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. संदीप दादा बावडेकर यांच्याकडून सचिन साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. नो डेबिट कार्ड, नो फोन पे, ना पेटीएम, ना एटीएम, ओनली कॅश, रोकडा. ऑर्डर बॅटिंग यार. कालच्या दिवसामध्ये एक अशी सर एक अर्धशतक होतं कदाचित, आणि आजच्या दिवसामध्ये इंद्रजित पाटील यांनी कालच्या दिवसामध्ये अर्धशतक ठोकलं होतं. युट्यूब मध्ये मी पाहिलं होतं. आणि आजच्या दिवसातील हे अर्धशतक सचिन नावाला साजेशी खेळी. 11 बॉलच्या पाठीमागे 52 धावा ठोकलेत. गोलंदाजाची थंडीच उडावले. गोलंदाज गोलंदाजी घ्यायला तयार नाहीये. तुम्हाला मारलं, मलाही मारणार. तरी एक पुढे आलाय ओमकार. शेवटचं शतक घेऊन आलाय ओमकार. धावा झाल्या तर स्कोररचाही हात दुखायला लागलाय थोडासा. 78 कडे पुढे पुढे लीड चाललाय, परंतु धावा झाले त्या 63 धावा. अंतिम षटक. आदिनाथ ऑन स्ट्राइक. ऑफ स्टंपच्या बाहेर. प्रेशर आहे, पहिल्या ओव्हर पासून प्रेशर आहे. अगदी शिट्टीच गोल केलंय. प्रत्येक गोलंदाजाच्या कानामध्ये घंटी वाजते. टन 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 टन. पुन्हा एकदा सोडलाय. हा देखील वाईट कॉल. प्रेशर प्रेशर प्रेशर. घाबरलाय कुठेतरी गोलंदाज, घाबरलाय. कारण ज्याप्रमाणे तोडलाय, फक्त मारलं नाही तर तोडलाय. पहिल्या तिघांना सोडलं नाहीये, याला कुठे सोडणार. याच्याही डोक्यामध्ये थोडासा ताण आहे, तणाव आहे. परंतु क्रिकेट आहे, फसतो कुठे ना कुठेतरी फलंदाज फसतो. फक्त तुम्हाला डोक्याने वापर करायचा आहे. आपला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बघा. फसना, मी म्हटलं होतं कुठेतरी फसतो. हवेमध्ये बॉल उभा राहिला, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर होते, झेल टिपलाय. कशी का होईना, लेट का होईना, काहीतरी केलं, परंतु ही जोडी तोडली. डोक्याचा ताप गेला. एक फलंदाज माघारी परतेल.
आदिनाथ ज्यांच्याही बॅटमधून एक षटकार आला होता. नवीन बॅटर शंकर, टीमचा कॅप्टन मैदानामध्ये दाखल झालाय. शंकर, तुम्हाला काय करायचंय, फक्त एक सिंगल काढायचे, बाकी सर्व काम सचिन करेल, कारण त्याच्या बॅटमधून आज फक्त षटकार आणि चौकार पाहायला मिळालेत. संपूर्ण मॅच मध्ये आपण पाहिलं तर सचिनने फक्त 2 सिंगल काढलेत, बाकी प्रत्येक बॉलवरती षटकार आणि चौकारांची आतिषबाजी. शंकर देखील फसला, थोडासा बॉल हवेमध्ये उभा आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा सज्ज. मी म्हटलं होतं षटकार मारण्याची काय आवश्यकता आहे, जर आपल्याकडे बाहुबली उभा आहे तर कटप्पा क्या करेगा. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे ओमकार. मी म्हटलं होतं घाबरण्यापेक्षा ना, संकट किती मोठा असू द्या, छाती काढूनच उभं राहायचं. जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहास. ओमकारने कमबॅक केलंय, कौतुक करावं लागेल. सलग 2 वाईड आले, त्यानंतर सलग 2 विकेट. नवीन बॅटर स्वप्नील पाटील, हा ही षटकार मारण्याच्या नादामध्ये केला डॉट. एक सिंगल काढून द्यायचे. संपूर्ण मॅचचा लोकाजोका सचिनने बदललाय. त्याला स्ट्राईक द्या. आता इथून पुढे षटकार मारून तुमचं अर्धशतक होणं शक्य नाहीये. आवश्यकता काय. पुन्हा एकदा उडवला बॉल, हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक वेगाने पुन्हा एकदा झेल. सचिन फक्त पाहतोय आणि पाहतच राहतोय. प्रत्येक जणाला वाटते सचिन षटकार मारतो ते मी मारू शकतो. हे दम तो मार के दिखाओ. स्वप्नील ही माघारी परतलाय. नवीन बॅटर गजानन. सचिन आणि गजानन सर्व देव एकाच गावात जन्माला आले वाटतं. एक शेवटचा बॉल. या षटकामध्ये आतापर्यंत 2 वाईडच्या फक्त 2 धावा आलेत, बाकी 4 बॉल मध्ये 3 विकेट आणि 1 डॉट केलाय. ऑर्डर्स फेल कमबॅक करून दिलाय. 65 धावा, 65. आजच्या दिवसातील हा हाय स्कोरिंग मॅच. मागील मॅच मध्ये 72 झाले होते. वाईट बॉल, एक सिंगल धाव जोडली जाईल. बघा आजच्या दिवसातील हा हाय स्कोर मॅच कदाचित बनू शकतो, कारण धावा जर आपण पाहिलं तर 66 झालेत. मोठा फटका खेचलाय. लेफ्ट हँड बॅटर. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. एकदा सर्वांनी या गोलंदाजासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. काय गोलंदाजी यार केले. सचिनला नॉन स्ट्राईक एंडलाच उभा केला. फलंदाज आला, त्याला उडवला आणि मॅच समाप्त केली. 4 षटकांच्या अखेरीस धावा झाले ते एकूण 66 धावा आणि 67 धावेंचं भलं मोठं आव्हान. फक्त 3 धावा दिलेत या संपूर्ण षटकामध्ये, तेही तिन्ही वाईड्स बॉल आहेत. म्हणजे बॅट मधून एकही धावा आली नाही, वाईड्स गेले आणि 4 विकेट प्राप्त केलाय. आता या मॅच मध्ये फक्त काय राहिले तर फलंदाजी, आणि फलंदाजी कशा प्रकारे टीम करेल याच्याकडे नक्कीच पाहिलं जाईल. चला काळगाव टीम आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. तर जोडेवाडी टीम आपण सलामी जोडी लगेचच पाठवायची आहे. खूप चांगली स्पर्धा आपण पाहत आहोत. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री भराडी देवी स्पोर्ट्स लेंडोरी आयोजित ग्रामदैवश्री भराडी देवी चषक 2025 पर्व क्रमांक 1. अगदी पहिल्या पर्वामध्ये भव्य आणि दिव्य हा क्रिकेटचा महासोहळा या नवी मुंबई शहरामध्ये आयोजित केलाय. तर कोणतीही स्पर्धा आयोजित करायचं म्हटल्यानंतर महत्त्वाचं काय असतं तर पैसा. तुमच्याकडे पैसा किती आहे त्याच पद्धतीने तुम्ही स्पर्धा आयोजित करता. पहिलं पर्व सर्व ग्रामस्थ, सर्व चाहते सर्वांनी या स्पर्धेला सहकार्य केलं. अगदी प्रत्येक गोष्टीला पुरस्कर्ते आहेत आणि त्यातून भव्य आणि दिव्य हा क्रिकेटचा सोहळा संपन्न होतोय.
प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपण पाहिले तर 30,001, द्वितीय पारितोषिक 15,001, तृतीय 12,001 आणि चतुर्थ 10,001 असे एकूण 4 पारितोषिक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक पारितोषिक देखील बरीचशी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये मॅन ऑफ द मॅच आपण पाहिलं तर कॅप आहे. त्यानंतर अनेक पारितोषिक या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मालिकेवरसाठी फॅन देखील आहे, गोलंदाजासाठी शूज, क्षेत्ररक्षणासाठी शूज या मॅच मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक पारितोषिकांची लयलूट या स्पर्धेमध्ये नक्कीच केले. सर्व आयोजकांचं पाठबळ, टीमने केलेली मेहनत आणि त्या मेहनतीचं फळ म्हणजेच ही भव्य आणि दिव्य ग्रामदैव श्री भराडी देवी चषक 2025. चला मॅच लगेच चालू करा प्लीज. दोन्ही टीमना विनंती आहे आपण स्पीडअप घ्यायचा आहे, कारण आजचा दिवस अंतिम दिवस, काहीच वेळ शिल्लक राहिलाय. 5:15 झालेत, अजूनही बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. 5:15 झालेत, थोडासा स्पीडअप घ्या. पंचांना विनंती आहे, तुम्हालाही घरी जायचंय, आम्हालाही घरी जायचंय. चला स्पीडअप घ्या प्लीज टीम. चला मी जोडी दाखल झाले. स्ट्राईकला शैलेश, नॉन स्ट्राईक एंडला दीपक. शैलेश आणि दीपक ही जोडी मैदानात दाखल आहे. P1चं पहिलं षटक. गजानन अगदी पहिल्या षटकापासून हात खोलतील यामध्ये शंका नाहीये. षटकार चौकार येणार यामध्ये डाऊट नाहीये. कशा प्रकारे रोकेल, कशा प्रकारे पलटवार होईल. पहिलाच बॉल, अगदी चेंडू जर आपण पाहिला तर अकुट टप्प्याचा होता. पॉइंटला ढकलण्याचा प्रयत्न केला, काहीच संपर्क नाहीये. डॉटने केली सुरुवात. नक्की स्पर्धा जर आपण पाहिली तर ओमसाई MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. प्रेक्षक वर्ग आपल्यासोबत जोडले गेले, त्यांचंही स्वागत आहे. नक्की जर आपण पाहिलं तर ओमसाई MTC अगदी पश्चिम महाराष्ट्रामध्ये लीग स्पर्धा असू द्या किंवा एक गाव अकराचं क्रिकेट असू द्या, अनेक स्पर्धेमध्ये लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहत असतो. चांगली क्लॅरिटी, चांगली क्वालिटी, चांगला टीम वर्क, प्रत्येक गोष्ट अगदी आवर्जून टिपली जाते. नक्कीच आपण मॅच पाहतोय तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. गजानन निघालेत. मोठा फटका खेचलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने धावता धावता धावत राहिला आणि बॉल निघून गेलाय. काहू कॉर्नरच्या डोक्यावरून साधावींसाठी षटकार. यावेळेस दिशा थोडीशी खराब. टीचर मध्ये ट्रॅव्हल झाला, एक सिंगल मिळते. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अगदी पहिल्याच षटकापासून तुम्हाला अटॅक करायचा आहे. माइंडसेट थोडासा अपसेट झालाय, कारण धावेंचा डोंगरच तेवढा उभा आहे. थांबून चालणार नाहीये, लढायचंय, लढावं लागेल. मारायचंय तर होय, मारावंच लागेल. मोठा फटका खेचलाय, पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये उभा आहे. यावेळी क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये पाठी पाठी जाता जाता चेंडूला पाठवून दिलाय. हाताला स्पर्श केला आणि चेंडू बाउंड्री लाईन वरती अगदी बरोबर आदळला गेलाय. हा षटकार आहे. धावा झाली त्या 13. पहिले षटक समाप्त होत आहे. आता जर आपण पाहिलं तर 15 बॉल अजून शिल्लक आहेत आणि धाव्यांचा पाठलाग करायला प्रत्येक बॉलच्या पाठीमागे तुम्हाला 4-6 जमा करावे लागतील. खूप काही मॅच मध्ये बदललं गेलं. अगदी पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण पाहतोय स्पर्धेचं आयोजन अगदी लाजवाब असतं. अगदी लक्ष वेधून ठेवणाऱ्या स्पर्धा असतात. शिवा जाधव द बॉस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक स्पर्धा खेळली जाते. स्वप्नील आलाय, ओव्हर क्रमांक 2. चला स्पीडअप घ्या.
जिंती टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग द्या. यानंतर आपला सामना आहे विजयी संघ विपक्ष जिंती. एस व्हाईट बॉल. स्वप्नील गोलंदाजी ट्रॅक वरती. ओव्हर क्रमांक 2च्या सुरुवातीलाच जर आपण पाहिलं तर वाईडनं सुरुवात केली. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. थोडस आपण कुठेतरी वेळही खर्च करतोय आणि धावाही खर्च करतोय. या संपूर्ण क्रीडांगणावरती आपण पाहिलं तर बॅटिंग चांगली होते. आधी पाठीमाग दिशा आपण पाहिली तर डिझोन आहे, परंतु ऑफ साइड ऑन साइड समोरच्या दिशेला तुम्हाला चांगली फटकेबाजी करता येते. छोटस ग्राउंड आहे परंतु मस्त आहे, अगदी मनोरंजन करणारं हे मैदान आहे. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन म्हटल्यानंतर हे क्रीडांगण नक्कीच आपल्याला फिक्स पाहायला मिळतं. एक सिंगल आले, डी मध्ये गेलाय. आडवा बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय. पुण्याला डी मध्ये लेग बाईस. यस, आमचे ऑफिशियल पंच सांगतायत डी झोन मध्ये गेलाय. एक सिंगल. इक्का दुक्का नहीं चलेगा भैया, अगर ये मैच जीतना है तो चौवा और छक्का ही मारना पड़ेगा. यावेळेस पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. कोणतीही चुकी नाहीये. कॅच परफेक्ट पकडलाय. सुरेख कॅच, अप्रतिम. चला नवीन बॅटर लगेच जावा. सर 3-4 ला मॅच नाही खेळत. 3-4 प्राइस साठी फर्स्ट ला थर्ड. पहिल्याला झाला ना, तिसरा तो कराड मध्ये गेलो होता. फर्स्ट ला थर्ड, सेकंड ला फोर्थ. कराड परत केएसके बीएसके ला तिकडे तसं खेळतात. चौथी ना 4 नंबर घ्या, 4 नंबर घ्या. काय 4 नंबर घ्या. चला स्पीड अप घ्या प्लीज. गोलंदाज निघालाय. बॉल आपटला, कव्हर मधून पाठवून दिलाय डीप कव्हरला. अगदी चेंडू वेगाने रिलीज झाला, त्याच वेगाने बॅट देखील फिरवली. 4 धावा. बॉलर कोण आहे? स्वप्नील वरती 4 चौकार आलाय. मोठा फटका, अगदी ताकद लावून हाणलाय. 2 क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा झेल. चला नवीन बॅटर आपण लगेच जा, कारण मॅच जर आपण पाहिली तर कुठेतरी काळगावटींच्या बाजूने कुठेतरी पारड जे वजनदार होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जुळेवाडी टीम जर आपण पाहिलं तर पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कुठेतरी कोसळत चालले. आतापर्यंत या इनिंग मध्ये 2 षटकार 1 चौकार नक्की झालाय. शैलेश यांनी 2 षटकार मारले तर अधिक यांच्या बॅटमधून 1 चौकार आलाय, परंतु माघारी देखील परततोय. सचिन, नवीन बॅटर सचिन. धावा झालेत 19-21. 21. ओव्हर क्रमांक 2चा खेळ समाप्त. 21 धावा. स्ट्राइक एंडला बॅटर सचिन. 2 षटकांचा म्हणजेच 10 बॉलचा अजूनही खेळ उर्वरित शिल्लक आहे. किती पाहिजे बघा जरा. 10 बॉल आणि 46 धावींची आवश्यकता. पहिल्याच बॉल वरती चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स, सीमा पार. 4 धावा नक्कीच जमा केलेत. 10 बॉल 46 होऊ शकतात का? होय, होऊ शकतात. 6 बॉल 36 होऊ शकतात, तर 10 बॉल का होऊ शकत नाहीयेत. परंतु तुम्हाला प्रत्येक बॉलवरती हा आक्रमण करावं लागेल. अगदी पहिल्या बॉलवरती सुरुवात केली. एस, यावेळी सोडून दिलाय. कदाचित डबल माइंड झाला. मारू की सोडू, मारू की सोडू. शेवटी सोडला आणि बॉल आलाय तो डॉट.
असं वाटलं होतं की कदाचित हा व्हाईट बॉल असेल. आमचे ऑफिशियल पंच सांगतायत की हा डॉट बॉल आहे. जेवढे डॉट्स येतील थोडासा प्रेशर येईल. धावा झाले आतापर्यंत 25. येस यावेळेस सोडून दिला. यावेळेस खूपच लांब आहे. येस इट इज अ वाईट कॉल. एक सिंगल धाव नक्कीच जोडते. बघा मॅच हलक्यात घेऊन चालणार नाहीये. क्रिकेटचा खेळ आहे. शेवटच्या बॉलपर्यंत सामना जातो. काही नो आले त्यावरती षटकार आले स्कोअर बनू शकतो. काही होतं. हा क्रिकेटचा खेळ आहे. येस यावेळेस चाबूक स्ट्रोक आलाय. पंच केलाय. पॉवरफुल स्ट्रोक आलाय. पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावींसाठी हा षटकार आलाय. तर मी म्हटलंय अजूनही मॅच संपली नाहीये. हलक्यामध्ये घेऊन चालणार नाही. धावा 32 झाले. 32. बत्तीस धावा. याही बॉलवरती आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. येस यावेळेस टिपलाय जाईल. फलंदाज अगदी लयात सुरात तालात आला होता. बॅटिंग चांगली करत होता परंतु पुन्हा एकदा माघारी परतेल. विकेटचं पतन. बॅट होईल आउट. शैलेश माघारी आलाय. सचिन. सचिन मैदानामध्ये दाखल झालाय. दोन्ही सचिन आहेत. सचिन 1 सचिन 2. चला स्पीडअप घ्या प्लीज. सचिन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. ओव्हर क्रमांक 3 आपण पाहतोय आणि 3 षटक समाप्त होत आहेत. धावा झाले त्या 32. 5 बॉलचा खेळ उर्वरित म्हणजे एक षटक अजूनही शिल्लक आणि या एका षटकाच्या पाठीमागे 35 धावेंची आवश्यकता आहे. म्हणजे प्रत्येक बॉलवरती षटकार तुम्हाला मारावे लागतील. या षटका मागील षटकामध्ये आपण पाहिलं तर एक 6-1-4 आला. 11 धावा खर्च केल्या. पहिलं षटक महत्वाचं होतं. गजानने हाताळलं. 13 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 2 स्वप्नील यांनी 8 धावा खर्च केल्या. पूर्णपणे कमबॅक करून दिला आणि षटक क्रमांक 3 मध्ये सुनील यांनी 11 धावा खर्च केलेत. एकूण धावा झालेत त्या 32. 6 आणि 35. 5 आणि 35. पहिलाच बॉल. क्षेत्ररक्षक आला वेगाने परंतु त्याला चकवा दिलाय. बॉल निघून गेलाय सीमा पार. 4. चार बॉल 31 ची आवश्यकता. चला स्पीडअप घ्या प्लीज. जिंती टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. लगेच या प्लीज. येस हा बॉल सोडलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंच सांगतायत वाईट कॉल. यावेळेस मोठा फटका. कडक हाणलाय. लेट आला थेट आला पण दर्जेदार कडक षटकार आलाय. धावा झाल्या आतापर्यंत एकूण त्या 39. 39. त्रेचाळीस धावा. येस अगदी जर आपण पाहिलं तर लॉंग ऑन मध्ये मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने जातोय. एकाच धावेवरती समाधान. 2 चेंडू रोडे शिल्लक राहिलेत आणि 23 धावांची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता राहिली आहे. चांगला फटका आला होता बॅट मधून परंतु झेल टिपलाय. चला एक बॉल राहिलाय शिल्लक. बॅटर नवीन लगेच जावा. ओमकार आलाय. शेवटचा बॉल एक खेळायचा आहे.
चला वेगाने या. सामना जर आपण पाहिला तर काळगाव संघाच्या बाजूने पूर्णपणे सामना फिरला गेलाय. फक्त औपचारिकता राहिले, एक बॉल खेळून काढायचा आहे. चला काळगाव टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या बाजूला तुम्ही या, लगेच या, आपल्याला टॉस करायचा आहे. चला टॉस साठी या प्लीज. काळगाव टीमचे कॅप्टन शंकर देसाई या टॉस साठी लगेच या प्लीज. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देखील थोड्या वेळाने देऊ. आशिष सर प्लीज टॉस करून घ्या लगेच. चला व्यासपीठावरती या दोन्ही टीमचे कॅप्टन, आपण लगेच टॉस करणार आहोत. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे.